काळे चणे रात्री स्वच्छ धुवून ते भिजत घालायचे आणि सकाळी उठून कुकर लावायचे. कुकरला लावताना त्यात थोडं हिंग आणि हळद टाकायची आणि 3 शिट्या काढायच्या. नमस्कार मंडळी, आता जे मी बनवणार आहे ते प्रोटीनयुक्त काळ्या चण्याची चाट. साहित्य: काळे चणे, आलं, लिंबू, काळा नमक, चाट मसाला, टोमॅटो, लाल तिखट, हळद, धनेपूड, जिरेपूड, हिंग, कांदा आणि काळे चणे. रात्री काळे चणे 2-3 पाण्याने धुवून भिजत घालायचे. तव्यावर जिरा आणि धनं हलकं हलकं भाजून घेऊन त्याचं सरबरीत अशी पूड करून घ्यायची. ही अशी कुकर थंड झाल्यावर कुकरला 3 शिट्ट्या काढून घ्यायच्या. कुकर थंड झाल्यावर ते एका बाउलमध्ये काढून घ्यायचं. त्यावर कांदा, टमॅटो, आलं किसून घालायचं, काळा नमक घालायचं, थोडं लाल तिखट घालायचं, थोडंसं लिंबू पिळून मग वर तुम्ही लिंबू पिळा किंवा तुम्ही दही घाला. त्यावर सर्व मसाले टाकायचं. चाट मसाला टाकायचा, हा जो आता धने आणि जिऱ्याचं पूड केलेली आहे ती टाकायची, थोडंसं त्यावर मीठ टाकायचं आणि चिंचगुळाची ही चटणी ही थोडीशी हलकी अशी घालून घ्यायची. कुणाला पुदिना चटणी आवडते. अशी चटपटीत तरीही प्रोटीनयुक्त अशी काळ्या चण्याची चाट आहे. माझी ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ती कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा.